नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बुद्धगया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे जोरदार निदर्शने करण्यात आले. महाबौद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1992 पासून आंदोलन होत आहेत. तरी सुद्धा महाबौद्ध विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे 5 हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौद्ध गया येथील महाविहारात ब्राह्मणवादी पूजा आणि कर्मकांड करीत आहेत. त्यामुळे ज्या रूढी परंपरा तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तेच धर्म आणि ते सुरू आहे. त्यामुळे तात्काळ बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह देवीदास जगताप, महेंद्र महाले, शंकर खरात, रविकांत वाघ, योगेश पगारे, सागर चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये, जे सम्राट अशोक यांनी बनवलेलं आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे कारभार चालतोय तो त्या ठिकाणी 4 बुद्ध कमिटी मेंबर आहेत, 4 हिंदू आहेत आणि 5वा जो कमिटी मेंबर आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा 100% हिंदू असला पाहिजे. म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्ध विहाराची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोक पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात, जे तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही. ते त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते. आणि हे बुद्ध विहार मुक्तीसाठी गेल्या 3 दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत, परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे 12 तारखेला या बुद्धगया मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे. त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आम्ही 18 तारखेला आज रोजी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. जय भीम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.